दीनजनांचा कैवारी तो अससे गणराया दयाळा जावे मद भेटी कार्यारंभे सवितो तुझला कार्यारंभे सवितो तुझला विघ्नेवाराया दयाळा जावे मद भेटी भक्तांचा तो ऐकून धावा भक्तांचा तो ऐकून धावा मुशके वैसुनिया दयाळा जावे मद भेटी त्वरित तुझे सर्व संकटे निरसुने ताराया दयाळा जावे मद भेटी जेची जाणुने नारायण सुत जेची जाणुने नारायण सुत शरण तुझ्या पायी दयाळा जावे मद भेटी करी दया दिवम करुणा करी दया दिवम करुणा ये तव हृदयी दयाळा जावे मद भेटी श्री गणाया पार्वती तनया जावे मद माझे मन पूर्ण जय सत्यनारायणाचे पूजन करीन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा नमस्कार केला व गुणांचे रक्षण करणारे दिनांचे रक्षण करणारे सत्यनारायण प्रभू संतुष्ट झाले व भक्त प्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले हे साधू तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आले आहे
विषय आता त्याचप्रमाणे महिला वर्गातून आम्ही विनंती करतोय आपल्या गावच्या महिला अध्यक्ष ज्या आहेत महिला मंडळाच्या वीराबाया त्यांना विनंती करतो मी स्थानांतर व्हायचंय वीराबाईच्या इकडे या स्थानांतर करायचंय मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी आंबेकर यांना विनंती करतो त्यांनी स्वतः स्टेज इथे स्थानांतर करायचं आहे त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रमोद आंबेकर ते येतात आहे त्यांना विनंती करतो लवकरात लवकर यायचंय प्रमोदजी आंबेकर मंडळाचे कार्याध्यक्ष प्रमोदजी आंबेकर यांना विनंती करतोय त्यांनी लवकर या आपल्या मंचावर यायचे आंबेचा राजा गणपती सजावट स्पर्धा त्याचा निकालात जाहीर होतोय आणि उत्सुकता सर्वांना लागलेली आहे खरोखर याच्यामध्ये आपण काय बघितलं होता मी म्हणजे कुठला तरी मॅसेज गेला पाहिजे खरोखर आता घडणाऱ्या गोष्टी पर्यावरणाबाबत गोष्टी एक वैज्ञानिक आता जो चाललेला वैज्ञानिक त्याच्याबद्दल माहिती आता आपलं जग कुठे चाललंय आपला देश कुठे चाललाय याच्याबद्दल माहिती त्यानंतर विविध आपला कसा नैसर्गिक काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न त्या मार्फत करायचा आपल्याला हे दाखवण्याचा प्रयत्न असला पाहिजे आपल्या गणपती मी विनंती करते मंडळाचे प्रथम सन्मान चिन्ह देण्यासाठी आम्ही विनंती करतोय मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य सुनील आंबेकर यांना विनंती करतो पुढे यायचे त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक देण्यासाठी मी विनंती करतो सदाशिवजी ठाकूर यांनी सुद्धा पुढे यायचं आणि आपल्या गणपती सजावट स्पर्धा 2024चा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तृतीय क्रमांक जो बनलेला आहे तो तृतीय क्रमांक पटकावलेला आहे मावळतवाडी येथील सुरेश मुंडे यांचा गणपती जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि विनंती करतो त्यांच्या रंगाने यायचं पुढे त्यांना सन्मान चिन्ह आणि तसा जवळ त्यांचा एक आहे सन्मान चिन्ह पण द्यायचं सन्मान चिन्ह सुगंधे तुम्ही सर्वांनी व्हायचं आहे तृतीय क्रमांक विजेता आहेत सुरेश मुंडे यांचा गणपती खरोखर सुंदर कोणी निमंत्रित करतोय भुगोलवाडीच्या महिलापेक्षा सन्माननीय लीलाबाई विनंती करतोय त्यांनी पुढे यायचंय त्याचप्रमाणे उत्कर्ष सार्वजनिक गणेश मंडळाचे सन्माननीय प्रसन्न आंबेडकर त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचंय पुढे वितरण बक्षीस वितरण करण्यासाठी आणि या स्पर्धेचा आणि सगळे मी विनंती करतो गणेशजी कुटुंब याही पुढे यायचंय आणि या गणपतीमध्ये सतत ज्यांचा गणपती वाडीमध्ये खरोखर त्यांना निसर्गाची खूप आवड आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्ग दाखवणं प्राणी असो त्यांच्या डेकोरेशन मध्ये प्राणी असो एक डेकोरेशन मध्ये पूर्ण निसर्गाचं सौंदर्य असो हे त्यांचा निसर्गामध्ये प्रेमी असे निसर्गप्रेमी असणारे आपल्या गावातील एक आताच नाही या वर्षीच नाही प्रत्येक वेळी निसर्ग दाखवत असतात ते त्यांच्या डेकोरेशन मध्ये सर्वांना अनुभव आलेला आहे आणि तसं ते निसर्ग दाखवलेले एक ओरिजिनल दाखवणं त्यांच्यामध्ये असतं सर्व प्राणी तिथे असतात सर्व वन्य प्राणी असतात सर्व खरोखर आणि सर्व जंगल तिथं आलेलं असतं त्यांच्या याच्यामध्ये असा द्वितीय क्रमांक सर्वांना माहिती झालेला आहे असं विजेते प्रसन्न महादेव आंबेडकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि मी विनंती करतोय द्वितीय क्रमांक खरोखर सन्मान चिन्ह आणि तसा
भाग जाऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. कोणाच्या परिवाराचा गणराया प्रथम क्रमांक पटकावतोय. सर्वांना सुप्रसिद्ध झालेले आणि खरोखरच आणि त्यास या गणरायाचा या प्रथम क्रमांक विजेता देण्यासाठी मी विनंती करतोय, सन्मान हे करतोय, बक्षीस देण्यासाठी आमच्या मंडळाचे उत्कर्ष सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रमोद आंबेडकर यांना विनंती करते. त्यांनी पुढे जायचे. त्याचप्रमाणे उत्कर्ष सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी आंबेडकर यांना विनंती करते. त्यांनी पुढे जायचे आणि आपल्या गणरायाचा प्रथम क्रमांक खरोखरच तुम्हाला व्हिडिओ सुद्धा पाठवण्यात येईल. ज्या थीम मध्ये खरोखर आजच्या घडीला ज्यावेळी खरोखरच असा एक गणराया या थीम मध्ये मी बघितला, आम्ही सर्वांनी त्याची चाचपणी केली याचा प्रथम क्रमांक का म्हणून सुनीलकरांचा जो गणराया याच्यामध्ये आलेला आहे. आमच्या याच्यामध्ये व्हिडिओ आल्या, फोटोज आले, त्याच्यामध्ये त्यांनी विठ्ठलाची मूर्ती गणरायासोबत विठ्ठल आणि त्याचबरोबर संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचा आपल्यामध्ये काय महत्व आहे ते पटवून दिलेलं आहे. शिवाय याच्यामध्ये आजच्या घडीला होणारा मुलींवर अत्याचार, हा अत्याचार का थांबला पाहिजे आणि मुलींनी कसा प्रतिकार केला पाहिजे या गणरायाच्या मार्फत त्यांनी मेसेज दिलेला आहे. तिथे व्हिडिओ दाखवण्यात येतो सर्वांना. हा व्हिडिओ त्याचा हे केलेला आहे. या गणरायामध्ये थीम होती आमची आजच्या घडीला होणारा प्रसंग तुम्ही दाखवा आणि आपला बक्षीस वितरण का त्या घडीला त्यांनी हे केलं आणि प्रथम क्रमांकाचे मालकरी झाले चिविलकर फॅमिली. त्यांनी दाखवलेला आजच्या घडीला होणारा मुलींचा अत्याचार आणि कसा प्रतिकार त्यांनी केलेला आहे. आणि विनंती करतोय चिविलकर परिवार यांनी समोर यायचंय आणि आपला बहुमान स्वीकारायचा आहे. तर मग प्रथम क्रमांक विजेता चिविलकर. नॉर्मल असं एक मी टायमरला द्वितीय क्रमांक देण्यासाठी मंडळाचे सहसचिव तुषार डोंगरे कुठे आहे? सहसचिव तुषार डोंगरे विनंती करते त्यांनी पुढे यायचे आणि संगीत खुर्ची द्वितीय क्रमांक विजेता झालेला आहे आरव राजेश विचारे. जोरदार स्वागत करूया आरव राजेश कापले आपण विचारे. आणि स्वागत करा. मुलांचं मनोरंजन वाढवायचं आहे. त्याचप्रमाणे संगीत खुर्ची लहानगड प्रथम क्रमांक विजेता आहे शालिनी नितीन कलम. जोरदार झाला पाहिजे आणि तो बक्षीस वितरण करण्यासाठी विनंती करते. अमोल आंबेडकर यांना विनंती करते पुढे यायचे. संगीत खुर्ची 12 वर्ष ते 15 वर्ष वयोगटाचा होता. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक तसं मी प्रचारण करतोय मंडळाचे संगीत खुर्ची आणि द्वितीय क्रमांक पटवलेला आहे श्रेया आंबेडकर. श्रेया आंबेडकर प्रथम क्रमांक आहे विजेता आणि त्याला मी बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय विपुल आंबेडकर यांच्याकडे घरी यायचं.
ममता आंबेडकर प्रसाद क्रमांक विजेता झालेला आहे. श्रवण दीपक आंबेडकर आणि जोरदार स्वागत करूया श्रवण दीपक आंबेडकर यांचा. धन्यवाद. पुढील बक्षीस वितरण आहे संगीत खुर्ची नाटकासाठी. मी प्रथम क्रमांक विजेता करण्यासाठी बक्षीस कार्यक्रम हा स्वतःच्या हिमतीवर कार्यक्रम सक्सेस करून दाखवणारा सारस कांबळेसाठी जोरदार करायचो. आणि सारस कांबळेला विनंती करते पुढे यायचं. आणि सदा प्रथम क्रमांक विजेता आहे संगीत खुर्ची मोठागार ध्रुव सचिन आंबेडकर. ध्रुव सचिन आंबेडकर मोठागार विजेता. महिला वर्गाने पुढे व्हायचं. आमच्या वहिनी यायचे. मेघा वहिनी पुढे यायचे. आणि हा गेम मध्ये प्रथम क्रमांक विजेता आहेत आणि रोशन कलांडे. धन्यवाद. जो खेळ गेम जिंकला आहे विजय क्रमांक विजेता प्रसाद आंबेडकर. जोरदार प्रसाद आंबेडकर. विजय अनंत आंबेडकर. आमच्या सर्वांच्या लाडक्या वहिनी येतात. जोरात आला पाहिजे त्यांच्यासाठी. आणि तो महानपट काढलेला आहे. तो बक्षीस प्रथम क्रमांक विजेता आहेत. जय आंबेडकर. जोरात आला पाहिजे. जय आंबेडकर. बिस्किट पहिली काय तुझा शाळांनी विक्री काढले लगेच पुढे पुढे सर्वांच्या हातून एक एक जायचं आहे का. अरे रोशन करणं लहान सर्वांना या पुढील मुलांना या कमीकडे कमी. तुझा कमीकडे ते ठेवून बक्षीस नव्हतं. आंबेडकर. सर्व नमस्कार. आमच्या मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ मान्य श्री प्रमोददादा आंबेडकर तसेच सुरेशजी आंबेडकर आणि मंगेशजी आंबेडकर यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष प्रमोदजी आंबेडकर माननीय श्री प्रमोददादा आंबेडकर आपल्या मंडळाचे कार्याध्यक्ष असं मंडळाचे आधारस्तंभ
सूर्यकुमार यादव, सुरेश मामा, खरंच आमच्या मंडळाचे तसेच अनेक श्री मंगेशदादा आंबेकर यांच्या आपले गावचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णराव आंबेकर यांच्या हस्ते आपल्या मंडळाचे अध्यक्षांना तसेच उपस्थित सर्व मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला कार्यकर्ते, गावातील वाडीतील आपले ग्रामस्थ आणि छोटे बाल कलाकार, धन्यवाद सुरेशजी. आपल्या सर्व खरोखरच उत्कर्ष सार्वजनिक शिक्षण मंडळ आंबेडच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. कारण हा 5 दिवसाचा कार्यक्रम एवढा मोठा उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात आणि या 5 दिवसाच्या विविध कार्यक्रमाचं आयोजन असतो. त्यांचे सर्व सहभागी होतात आणि कुठल्याही बाबतीत कोणत्याही परिस्थितीत आपला कार्यकर्ता कुठे कमी पडून देत नाही. सर्व तत्परतेने सर्व कार्यक्रम निभावत असतात आणि आपला कार्यक्रम कसा जल्लोषात आणि उत्साहात साजरा होईल याचं सर्वांनी सर्व मनावर घेतात आणि कसा उत्साह साजरा करतात. त्याबद्दल मी आपल्या उत्कर्ष सार्वजनिक शिक्षण मंडळ आंबेडच्या सर्व कार्यकर्त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व महिला वर्गाचा आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपल्या उगवटवाडीतील सर्व ग्रामस्थ आणि त्याचप्रमाणे महिला वर्ग खूपच मोठा सपोर्ट या कार्यक्रमाला भेटतोय. कार्यक्रम बनावा आपल्या वाडीचे सर्व जे कार्यक्रम असतात ग्रामस्थ वर्ग, महिला कार्यकर्त्या यांचा खूपच मोठा आधारस्तंभ इकडे भेटतो. त्यामुळेच आम्ही इथपर्यंत हा कार्यक्रम करू शकतो. त्याबद्दल आपल्या वाडीतील सर्व ग्रामस्थ आणि महिला वर्ग यांचा आम्ही खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपला हा कार्यक्रम आज इथे संपतोय असं मी जाहीर करतोय. धन्यवाद.